आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला खासदारांच्या पक्षप्रवेशासंदर्भातल्या बातम्या। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। मी अर्धवट ऑपरेशन करत नाही, ऑपरेशन टायगर फुलप्रूफ सक्सेस। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। चांदा ते बांदा शिवसेना वाढली आहे, शिवसेना दुसरी सर्वात मोठी पार्टी। एकनाथ शिंदेंचं पत्रकार परिषदेतनं शक्ती प्रदर्शन। शिवसेनेत आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही। 2029ला धनुष्यबाणावरती निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही। इथे एक नाही तर 6 टायगर उपस्थित। शिंदेंची प्रतिक्रिया, तर आता आपल्याकडे 3 संजय आहेत असा देखील टोला। माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता, माझं आयुष्य संघर्षात गेलं, दबावाला घाबरणारा मी नाही। शिंदे सेनेत प्रवेशानंतर ओम राजेनिंबाळकर यांची प्रतिक्रिया। ठाकरे सेनेत फक्त एका व्यक्तीची समस्या, या लोकांना ताकदवान लोक नकोत, गुलाम हवेत। माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान होत होता। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय दिना पाटील चिडले। 2 दिवसांपासून संजय दिना पाटील यांची चिडचिड, तर मुलींना ठाकरे सेनेत राहायचं ठरवलं तरी प्रॉब्लेम नाही अशी प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार, सूत्रांची माहिती। 1.5 वर्ष 2 खासदारांना मंत्रिपद विभागून मिळणार असल्याची माहिती। संजय जाधव यांना सुरुवातीला 1.5 वर्ष आणि ओमराजे निंबाळकर यांना नंतरची 1.5 वर्ष मंत्रिपद मिळण्याची शक्यता। आमदार खासदार फोडा, आम्ही लढत राहणार, शेवट काय होतं हे शिंदेंनी बघावं। आदित्य ठाकरेंचा पलटवार, तर बंडखोरांनी भाजपच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवून दाखवावी, आम्ही पराभव करू, आदित्य ठाकरेंचं आव्हान। 50-50 कोटींना विकले गेलेले 4 खासदार भेदरलेल्या नजरेनं सशस्त्र पोलीस गराड्यात मुंबईत परतले। चित्रगुप्तानं पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली। मेरा बाप गद्दार था यांची पुढची पिढी सांगेल, राऊतांचा हल्लाबोल। मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, शिवसेनेचे वाघ खऱ्या शिवसेनेत दाखल, बॅनरवरती उल्लेख। 6 खासदारांचे फोटो मातोश्री समोरच लावून शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। ठाकरेंच्या आमदारांची आज एक बैठक झाली, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया। खासदार नेमकं कोणत्या कारणामुळे फुटले, जनतेमध्ये जाऊन सांगा, आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावा। उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांना सूचना, डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। तर ठाकरेंच्या बैठकीला विधानसभेचे 20 पैकी 3 आमदार अनुपस्थित। संजय पोतनीस, संजय देरकर, राहुल पाटील गैरहजर, तर विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे गावी असल्यामुळे अनुपस्थित असल्याची माहिती। जगन्नाथ महाराज पालखी कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुपस्थित, मात्र ठाकरेंसोबतच आहे। वणीचे आमदार संजय देरकर यांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याची माहिती। आमदार फुटण्याच्या प्रश्नावरती संजय राऊतांचं मिश्किल वक्तव्य, 20 पैकी 27 आमदार फुटतील, राऊतांचा टोला। सुनील राऊत गेले का सोडून असं म्हणत संजय राऊतांनी सुनील राऊतांना बोलावून घेतलं। सगळेच पैशांना विकले जात नाहीत असाही टोला। पावसाळी अधिवेशनात शिवसेनेची भूमिका काय असेल यावरती बैठकीत चर्चा झाली। 27, 28, 29 जूनला उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा, शिवसैनिकांना उद्धव ठाकरे भेटणार। सगळे आमदार आमच्या सोबत, कुठेही आमदार फुटी होणार नाही, अंबादास दानवेंची माहिती। येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीची बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ करणार आमदारांना मार्गदर्शन। 24 तारखेला गरवारे क्लब नरिमन पॉइंट इथे संध्याकाळी 7 वाजता महाविकास आघाडीची बैठक। फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा आष्टीकरांची ठाकरेंच्या शिवसेनेत हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, संजय राऊत यांचं ट्विट। फुटीर खासदार पक्षप्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली, मला सांभाळलं पोरांना सांभाळा, हे काय पाळणा घर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात, बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरतीच मंचावरनं टीका।